असा सांगतोय, तुम्ही 11च्या बी हिशोब पकडला समजून घ्या, आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 टप्प्यामध्ये घेतले असा समजून घ्या. किती टप्प्यामध्ये? 2-3 टप्प्यात 11. 2-3 टप्प्यात. म्हणजे आता समजा झाले 18 वर्ष, तर 18च्या ऐवजी तुम्ही 15 वर्ष समजा. नाही, मी तर एवढा घाटामध्ये आहे तरी मी कसा की बघा, यांच्यामध्ये पाणीच नाही आहे, काय पाणीच नाही उरलेलं आहे, तरी तुम्ही तो बी हिशोब करून बघितला ना, बँकेच्या सारखा बी हिशोब करून बघितला तरी तो तुम्ही करून घ्या. पाणी तुम्हाला मी किती रोख रक्कम दिली म्हणजे तुम्हाला किती रोकड रक्कम दिली म्हणजे खतम होणार? रोकड तुम्हाला किती द्यावं लागेल मला? पण मी काय म्हणतो, तुम्ही प्लॉटला काय करणार आहे तिकडे ते विकून जे मला तुमची अमाऊंट सांगा. अमाऊंट सांगा तुम्हाला की तुम्हाला इतके दिल्यानंतर सेटलमेंट होणार का? मी सांगतो. पण मी तुम्हाला काय म्हणतो, समजा प्लॉट विकून बी तर पूर्ण नाही होणार आहे ना. तुम्ही जो हिशोब करताय ना, तुमच्या हिशोबाने तुम्ही हिशोब करून बघा ना. आता तुमच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो, बँकला शोक कशाला असते, ज्यावेळेस एखादी केस बँकालते ना त्याला सेटलमेंटमध्ये करावं लागते. तुम्ही माझ्याकडे अनुभवी आहे, तुम्ही व्यावसायिक आहे, तुम्हाला माहिती आहे. बायच्या सेकंड कधी काही घेतलं मागे हसत असतात ते कोणाकडे, त्यावेळेस ते सेटलमेंट करूनच मी पडतात. सेटलमेंट शब्द समजतो तुम्हाला मराठीमध्ये, ते सेटलमेंटमध्येच विचार लागते ना, त्यांना विचारलं नाही म्हणा तुम्ही. प्रॉब्लेम काय झाला आहे त्याने त्याचं सगळं साफ केलं. बरोबर आहे, साफ केलं ना, आता तो घेऊनच नाही राहिला ना काय त्याच्यामध्ये. अरे तो घेणारच कुठून आहे, त्याने त्याचं इथलं घेत, त्याने त्याचं सगळं घेणार कुठून आहे, त्याचं उरलंच काय द्यायला, काय नाही उरेल त्याचं द्यायला. त्याचं जे राहतं घर आहे ना ते बोलून टाकणार मी द्यायचा वगैरे. त्याला त्याचं जे राहतं घर आहे ना माझ्या शेतामध्ये यांच्या, तेही जेव्हा ठेवणार नाही मी, त्याला घर खाली करायला लावणार मी आज. ते पण घर नाही देणार त्याला. त्याला इथं नंदुरबारमध्ये भाड्याने खोली करायला लावणार त्याला तेही नाही देणार. त्याला द्यायचं उरलंच नाही काय, त्याने ठेवलंच काय, त्याला कशाबद्दल देणार? त्याला काहीच नाही घडू. तो देणार करून तुम्हाला पैसे, तो कुठूनच देऊ शकत नाही. आता दुसरा मी तुम्हाला अजून सांगतो, समजा ते 11 सांगून राहिले, एक तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला बी पटतं की 11 मध्ये एवढा मोठा असा काय होईल? तो समोर आल्याशिवाय मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं की त्याला तुम्ही समोरचं बोलवा माझ्या, तो येतच नाही समोर. आणि दुसरं अजून मी तुम्हाला म्हणतो, ही वस्तू इकडची इकडेच आहे. माझे आता इन्कम टॅक्सचे ऑडिटचे काम चालू आहे. समजा तुम्हाला अजून एकदा तकलीफ होईल, मी फेब्रुवारीमध्ये येईल. आमचे मोठे काम आहे सर्व इन्कम टॅक्स वगैरेचे. मग नाही, तेव्हा आपण एकदम फायनल करून टाकू काय असेल ते, उठून बसून. आणि माझ्या घरी बी एवढे प्रॉब्लेम चालू आहे ना, म्हणजे मी काय म्हणतो, माझी मानसिक स्थिती. माझं ऐकून घ्या, हे हेड्यात तुमच्या डोक्याला ठेवल्यापेक्षा माझी डोक्यात नसतो तडतड करत. हे डोकेदुखी इतके दिवस आपल्याला ठेवायला पुरते तेव्हा बघा, जी पोझिशन आहे तीच राहणार आहे. तुम्हाला बी कोणती वस्तू विकायची नाही आहे, समजा शेत नाही विकायचा, काय नाही करायचं आहे. मग फेब्रुवारीमध्ये बसून माझी बहिणीने बी मला सांगितलं ना, खालती जाऊन तुम्ही, मी त्यांना काय सांगितलं, नाही मी बायांशी बोलत नाही, मी त्याला काय सांगितलं, तुझ्या हिशोब बी करायचा असेल ना माझ्या बरोबर वेगळा करायचा, तुम्ही फेब्रुवारीलाच बसेल, आता काहीच बोलू नको तू. त्याला आत्ता जमते अर्धा तासा अगोदर मी वरती आलो ना, तेव्हा भानगड होऊन मी वरती पोहोचलो. तर त्याला मी तेच सांगितलं की तू फेब्रुवारीला माझ्या बरोबर बस, कारण मला दुसरे सर्व कामे माझे एकदा वापरून गेले ना, मी माझ्या फ्री दिमागमध्ये बोलू शकतो. मला काश्मीरला वापस जायचं आहे माझ्या इन्फंट्रीमध्ये. काश्मीर वापस जावं लागेल मला माझ्या इन्फंट्रीमध्ये. तिकडे माझी केस चालू. थोडी तकलीफ होईल ना तुम्हाला. आता एवढा मोठा काम आहे, तुम्ही एवढा मोठा नेक काम करून राहिले, आणि सर्व नाही, जी पोझिशन आहे ना तीच राहणार आहे. मी काय म्हणतो तीच राहणार आहे, त्याच्यामध्ये काही बी चेंज नाही होणार आहे. तुम्हाला मला रोकड रक्कम किती द्यावं लागेल तुम्हाला सांगितलं, तर मला रोकड रक्कम मला तुम्हाला किती द्यावं लागेल? पण तुम्ही बी हिशोब करून बघितलं तर तुम्हाला बी अंदाज येईल. माझी गोष्ट आहे का, मी काही म्हणेन तुम्ही पैसे दिलेले आहे. म्हणजे मी यांना काय प्रपोज दिला होता बघा, ते त्याचा आटापला त्याला सोडून द्या. त्याचा विषय काढायला माहिती होतं सुरुवात केली तुम्ही आणि आपण दोघे आहोत असं समजा. आता सांग त्याचा विषय सोडून द्या, हे बी सोडून हे कोण नाही. काही बी झालं तर यांच्या नावावरती काहीच होणार आहे, याच्या वेळी त्याच्या वेळी नाही. काही सेटलमेंट झालं नाव गेलं तयार आहे ना तुमचं.
अरे ते तयार व्हायला त्यांचं राहिलंच काय कुठे तयार होतील ते म्हणजे पण तुम्हाला काय अडचण सांगितलं. आहे तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला काय अडचण नाही ना त्याला अडचण आहे म्हणजे का त्याला बी काय त्याला अडचण फोन करा त्याला अडचण आहे का काही अशी हा? त्याला अडचण आहे का त्याचा नाही, विरोध आहे त्याला का काय अडचण नाही ना त्यांनी हा. सांगितलं नाही त्याला विरोध आला तर मला सांगा मी बोलतो त्याला डबल. हा बरं नाही त्याने मला सांगितलं मला काय अडचण नाही म्हणजे आता यांना बी विचारून घेतलं म्हणजे काय नाही ना तुमच्या डोळ्यासमोर दोघंही भाऊ आहेत मी लपून काम नाही करतो हा, तुमच्यासारखं त्याला विचारून घ्या त्याला विचारून घ्या बरोबर आहे का हा त्याला विचारून घ्या ना त्याला काही अडचण आहे का नाही बरोबर आहे त्याला जर अडचण असेल तर मी बोलून घेतो त्याच्यासोबत मला कसं आहे मी काय म्हणतो आपला थोडाफार बी काही बी वाद झाला ना तर माझं दुसरं काम वाद तुम्ही करण्याचं काही समजलं नाही आपलं दुसरं काम डिस्टर्ब होईल माझ्या गोष्ट तर एकच आहे ना मी काय म्हणतो आता जी पोझिशन आहे ना तीच पोझिशन राहणार आहे ना माझ्या मागे आता फार लफडं आहे ना मला एकदम मी थोडा टेन्शन फ्री वाटला तुम्हीच समजून मला टेन्शन फ्री थोडा वाटला. अरे मला मी कालपासून झोपलो नाही माझ्या डोळ्याच्या नशिबा काय झाल्या त्याला मारलं पण ते तुम्ही tension माझ्या डोक्याला आहे टेन्शन घेऊन राहिले एवढे हट्टे कट्टे लोक आहेत ते अरे त्यांनी गमवलं ना सेट सगळं त्यांना टेन्शन आहे ना कुठून आहे त्यांना काही नाही आहे आता मुले बी मोठे झाले ते बी त्यांचे आम्ही रॉयल फॅमिली मधले माझ्याकडे 50 एकर जमीन आहे आणि माझ्या बहिणीच्या घरी 1 एकर मला दुःख वाटणार नाही का त्यांना नसेल वाटत ते बेश्रम आहे बेश्रम ते असतील मी नाही ना मी नाही आहे बेश्रम मी बेश्रम मला नाही मला त्याचं दुःख वाटतं मी कशाला बेश्रम करणार माझ्याकडे आहे ना प्रॉपर्टी माझ्या बहिणीचं हवी का नाही मी त्यांना काय त्यांना नसेल तर मला गरज नाही. त्यांना जर काही वाटलं असतं तर स्वतःची बापाची जमीन ते कोणतं शिकून जमा दिली गहाण नंतर तुमच्याकडे गहाण टाकली तुमच्याकडून याला पैसे घेतले त्याच्याकडून याला पैसे घेतले होते त्यांनी अशी कामं केली असते का त्यांना काय दुःख आहे त्याचं त्यांना काही दुःख वगैरे नाही त्याचं त्यांना माहिती पुरी आपली गंगा डुबीलच आहे आणि तो बोलतोय ना तो त्या माझा जो पैसे खाल्लेले तो काय सांगेल तुम्हाला खाल्ले असेल त्याने पैसे मला तर विश्वास रडला आहे का तो मला नाही वाटतो रडला नाही पण करतात दिसतोय तो काय माहिती तो काय मजा करून राहिला काय नाही करत ना तो ते माझा काही संपर्क नाही आहे पण मला असं वाटतंय नाही याची लाईफस्टाईल बी यांना बी माहित असेल तुम्ही गावामध्ये बी कोणाला विचारलं हा म्हशीचं दूध काढतो तो घरी हा दोबाडाची दूध काढते तो घरी हा तेच म्हणतो मी हा तीच लायकी त्याची तीच लायकी आहे त्याची. हा म्हणजे आता त्याची गलती झाली ना बघा फार जिंचा होऊन जातो 100 करोडची पार्टी असते ना गलती करून ते रोडवर येऊन जाते तुमचं म्हणणं बरोबर आहे पण फरक येते फरक आहे इतकं बरबाद नसतं 23 एकर जमीन इकून जर त्याने तुमच्याकडची जमीन सोडवली नाही खूप मोठा विषय झाला ना ते त्यांच्या फॅमिलीची गोष्ट तुम्हाला सांगतो मी फॅमिली म्हणून थोडा मोठा विषय आहे का नाही 23 एकर जमीन विकल्यानंतर त्याने तुमच्याकडे ठेवली जमीन तशी ठेवली तुमची काय ती कर्जाची रक्कम तशी ठेवली तुमचं कर्ज निघून टाकायचं होतं ना की बाबा हे काय आहे ही जमीन विकली बाबा तुमचं तुम्ही घेऊन घ्या की माझी जमीन तुम्हाला देऊन टाका असा करू शकत नव्हता का तो बाकीचे तुला काय कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे भांगडी का तू स्वतःच्या भरसावर कर ना जमिनी गुंतवून कशाला करतो हे तुम्हाला मान्य आहे का काय गरज नव्हती ना ते मला वाटतं दोघी भावांनी मिळून केलं असेल का काय याला येतेच काय यांना काय येते हे काय सांगणार त्या त्यांना काही येतच नाही तोच व्यवहार करतो खास आता जाऊ ते मी त्याला पाहून माझं काय यात काय करायचं नेक्स्ट नाही म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो आपण फेब्रुवारीला बसून जाऊ आता जी पोझिशन आहे ना ती आहे ती माझी जरा मानसिक स्थिती बरोबर नाही घरचे टेन्शन बी एवढे चालून राहिले ना मी बी बरोबर विचार करून घेतो याला काय तुम्ही मला फेब्रुवारीच्या पहिल्या वीकला बसून जाऊ जानेवारी एंडिंग पर्यंत आमचे सर्व फाईल वगैरे सर्व करायचे असतो इन्कम टॅक्सच्या आणि त्याच कामामध्ये मी हे करून राहिले तुम्ही मला एक अमाऊंट सांगितले असते ना तुम्ही थोडा विचार केला असते बा किती अमाऊंट करायची बा पण मला बी काही नाही ना तुम्ही कशाला हे करता ते तुम्हाला टाइम भेटेल सर्व भेटेल काय फिकर करायची गरज नाही आपल्याला टाइम भेटेल आमच्याकडे असते आर्मीवाल्यांचं एकदा डोक्यात बसलं ना आमच्या काही की आम्ही ते निकालच लावतो आम्हाला करमत नाही तुम्ही नवापूरचे फ्लोरचे रेट बी काढून घ्या म्हणजे तुम्हाला काय तुमचा अंदाज करायचा असेल तर तुम्हाला अंदाज करायचा असेल ना तुम्ही मला रोकड सांगितले ना नंतर मी त्यावर डिसाईड करून घेईन त्याला मी काय म्हणतो तुम्हाला मध्ये टाइम आहे ना तोपर्यंत तुम्ही तुमच्या नवापूरला किती प्लॉट आहे जे असेल ते समजून घ्या 5-5 असेल आहे का बरं. ठीक आहे
तुमचं टेन्शन खतम होत होतं, माझंही टेन्शन खतम होत हा, हा. होतं. महिनाभरात आहे डोक्याला आणखी किडा घेऊन हिंडायला पुरतो का? तुम्ही आकडा बोलून घ्या, मी विचार करून घेतो ना. तुम्ही मला तुम्ही दिलेले आहे. हे बघा, बघा. मी दिलेले आता नाही. तुम्ही आकडा बोलून घ्या, मी विचार करून घेतो. तुम्ही दिलेली अमाऊंट आहे घराची 10 लाख. तुम्ही तुमचे पैसे दिलेले, तुम्ही काही चोरीने गेलेले, तुमचे पैसे असतात प्रत्येकाला. त्याच्यामुळे तुम्हाला किती अपेक्षा आहे तुम्ही सांगा. मग तुम्हाला सांगतो की बाबा माझ्याकडून हे बघा. आता असं समजा मी यांना जबरदस्ती काय वस्तू नाही केली होती, त्यांना पटला. आता बघा, हो. हा चष्मा आहे, मला पटला 1000 रुपयाचा चष्मा मी 1500 ला घेतला समजा. मग दुकानदारकडे मी परत द्यायला गेलो, वापरून काय बी करून तो परत घेईल का? नाही घेणार, कारण मला पटला मी घेतला समजा. त्यांना पटला, मला पटला, आम्ही समजा केला समजा, आम्ही व्यवहाराने केला समजा, जे बी असेल. हो. मग आता बी आपल्याला व्यवहारानेच करायचं आहे. व्यवहारच करायचं ना. वस्तू तुम्ही बी बोलू शकतात ना. म्हणजे मला आणि माझी पहिल्यापासून आदत आहे, मी मध्ये कोणालाच पाडत नाही. दुसरी गोष्ट काही आवश्यकता नाही, हे तर तुम्ही त्यांचे रिश्तेदार मध्ये आहे, तरी मी 2 भावांना त्या व्यवहार करायच्या अगोदर बी सांगितलं होता की मी कधी बी तिसरा कोणाच्या बी बरोबर बोलणार नाही. पण आता ही गोष्ट फार वेगळी झाली होती तुमची, तुम्ही जे जसं सांगून राहिले. हो ना. तर माझी त्यांच्याशी बोली होती की तुम्ही तुमच्या कुठे काही बी करा, आपण 3 जण बसू, केव्हा बी बसायचं असेल तेव्हा. पण मध्ये बी तुम्ही मला 1.5-2 वर्षा अगोदर फोन केला होता. लॉकडाऊन मध्ये केला होता. लॉकडाऊन मध्ये केला असेल तेव्हा मी म्हटलं येऊ द्यावा. कारण बघा, केव्हा बी भेटायचं तर भेटायचे असेल. पण आता कसं आहे, मला आता तुम्हाला सर्व पिक्चर कळून गेलेलं आहे. नाही, तोपर्यंत मी तुम्हाला फोन केला तोपर्यंत मला एवढी मालूमात नव्हती. पण हे सातबाऱ्या एवढी तुमचं नाव दिसायचे. तर पहिले दिसत नव्हतं. जसं मला माहीत झालं ना की ही जमीन त्यांनी तुमच्याकडे गहाण ठेवलेली आहे कर्जामध्ये, तर मी सातबारा काढून बघितली त्या गट नंबरची, तर त्यात तुमचं नाव आलं ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला फोन केला की बाबा व्यक्ती आहे का असे, बा कोण आहे. तुमच्याकडे इनाम जमिनी असतात ना, त्याच्यामध्ये समजा काही नाव वगैरे. आणि मी फोनवरती बोलतच नाही. मी तुम्हाला काही विचारलं का? बोलले ते फार. मी पहिले बोललो तुम्हाला फोनवर. नाही, तुम्ही स्वतः ॲडव्होकेट आहे म्हणजे मला मी फोनवरती बोललो काय तुम्हाला. मी फक्त काय म्हटलं, मी तुम्हाला भेटायला येणार. हो, ती फार चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला म्हटलं का की बा तुमचं पैसे व्यवहार आहे बुवा, काही सावकारकी वगैरे असं नेमकं वापरले तुम्हाला. नाही बिलकुल नाही. तुम्ही एक व्यवसाय का मला माहिती. तुमचा काय नाही, मी यासाठी नाही करत. हे काय आहे, मी इन्कम टॅक्सच्या आमच्या बेनिफिटच्या हिशोबाने मी त्यांच्या काम केला होता. नाही तर 12% काय फरक आहे मला एवढं सांगा तुम्ही. ते जर आम्ही कोणता बिझनेस केला तरी आम्ही 18% कमवून घेऊ समजा. म्हणजे 1% आम्ही 1.5% कमवू. तुम्हाला फोन करण्याचं कारण असंच आहे. नाही, तुम्हाला फोन करण्याचं कारण असंच आहे की बा त्या सातबाऱ्यात तुमचे नाव आले ना, त्यामुळे मी तुम्हाला फोन केला की बाबा हेच व्यक्ती आहे आणि बा कोण व्यक्ती आहे तसं. त्याच्यामुळे तुम्हाला फोन केला होता. दुसरं काही कारण नव्हतं. दुसरी मी तुम्हाला फोन केली चौकशीही केली नाही. फक्त तुम्हाला एवढंच म्हणलं की बा मी येणार, तुम्हाला भेटणार. तुम्हाला हो बोलले, तुम्ही या म्हणे. तुम्हाला हो बोलले ना, या म्हणून. पण ते लॉकडाऊन झालं सर्व काम. नाही, म्हणून बघा, तुम्ही बी तुमच्या थंडा दिमागने तुम्ही बी विचार करून बघा. दोघी बाजू बघायला पाहिजे समजा की आम्ही त्यांच्या काम केलं तर ते फार तकलीफ मध्ये होते, ते सर्व त्यांचे काम झाले. आता बँक बी लोकांना लोन देतात समजा, कोणी तकलीफ मध्ये राहिलं तर. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, बँकला तर बँकचा व्यवहार बघावा लागतो समजा. अच्छा, आम्ही व्यवहार सोडून काय केला असेल ना, तर ती गोष्ट वेगळी आहे म्हणजे. आणि मी तर तुम्ही यांनी सांगायच्या अगोदरच मी त्यांना सांगून दिला होता की काय असं काय करायचं असेल तर सेटल करून घेऊ. मी तुम्हाला तेच म्हणलंय की तुमचे कामावरून सांगा की मग मी सांगतो तुम्हाला परवडतं का नाही परवडणार. मग मी काय ऍडजस्टमेंट काय करणार. मी काय म्हणतो, मग ऍडजस्टमेंट काय करणार. माझे अमाऊंट तर फार जास्त होऊन जात होते. मी तशी अपेक्षा बी नाही ठेवली होती, पहिले बी नाही ठेवली होती आणि मी आज बी नाही ठेवत. पहिले बी मी त्यांना 1-1.5 वर्षापासून तशी अपेक्षा ठेवलीच नाही. मी त्यांना तेच सांगितलं होतं की आता नवापूरचे प्लॉट विकले ना, त्याच्यामध्ये पूर्ण नाही होणार. तुम्ही तपास करून घ्या काय रेट चालू आहे ते. तुम्ही एकदा आकडा सांगितल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी चेक करूया ना. तुम्ही तुमचा आकडा सांगा ना सगळ्यांचा, मग बाकी गोष्टी नंतर मी त्यांना काय सांगितलं की मी तुम्हाला सांगतो ना की याच्यामध्ये मला थोडा काहीतरी देऊन टाका आणि बाकी तुम्ही ठेवून द्या. शेताचा तर विषय नाही. शेताचं कसं आहे, माझं खूप प्रेम आहे शेताला. शेताबद्दल माझं खूप प्रेम आहे. शेत त्यांनी त्याचं ऑलरेडी कोणीच टाकलेलं नाही. तो शेताबद्दल निर्णय घेणार कसा तुम्ही सांगा. त्याचं नाहीच आहे. तो निर्णय घेणार कसा. तुम्ही तुमची अमाऊंट सांगून टाका म्हटलं मला. मी पाहत त्या अमाऊंटचं काय नाही. तर तुम्हीच हिशोब करून घ्या ना.
तुम्ही त्याला माझ्या अमाऊंट तुम्ही दिलेली आहे. माझ्या अमाऊंट तर फारच होतोय. आता तुम्ही मला सांगा कसं सेटल करायचं असेल तुम्ही सांगायचं. तुम्ही रोकड पण सांगा मला की तुम्हाला नगदमध्ये मला किती पैसे हा? लागणार. तुम्हाला नगदी मला किती पैसे द्यावे लागणार. पण ते तुम्ही बी हिशोब करून तुम्ही मला सांगा ना. तुमचे तर काही सांगणार नाही तुम्ही. मी सांगितलं म्हणजे तुम्ही काय तेवढं दिलं हा, का? तेच म्हटलं मी तुम्हाला. तुम्ही हिशोब करून बी दाखवला ना कसं होतोय ते. तुम्ही एवढे 15 वर्ष बी पकडले ना तर तुम्ही 15 वर्षाचा बी हिशोब मोजून घ्या काय होतो. म्हणजे माझ्या तो बी गुण आहे का तो वस्तूच्या माझ्या जो मी कोणती बी वस्तू घेतली असती एवढ्या पैशामध्ये तर माझी ते इन्क्रीज झाले असते ना व्यवहाराने. तुम्ही समजू शकतात ना. मग बस कोणी बी राहिला ना व्यवहार सोडून कोणी असं नाही सांगणार की हा व्यवहार सोडून बोलत. आणि मी व्यवहार सोडून तुम्ही नाही बी राहिले तुम्ही यांच्याशी बी नाही बोलणार कधी. लहान मुलगा आला त्याच्याशी बी नाही बोलणार. माझा एक प्रिन्सिपल आहे. लहान मुलापासून दबत बी नाही आणि मोठ्यापासून दबत बी नाही. आपण व्यवहाराने जे असतो ना पहिलेपासून. आता आमची जागा होती ना आम्ही भाडेकरी होतो. नंदुरबारचे मोठे व्यक्तींनी घेतली होती. म्हणजे आम्ही भाडेकरी होते त्यांनी घेऊन घेतली होती. नंतर मी त्यांच्याकडेच विकत घेतली. पण तो माझा मित्रच होता. चौधरी होता माझा मित्रच होता. अनिल रणछोड चौधरी. पण आजपर्यंत आमचे कुठे बी कोणतेच लफडे नाही. आणि व्यवहाराने असेल ना मी तर म्हणतो तुम्ही व्यवहाराने तुम्ही हिशोब मोजून घ्या आणि मला करून द्या. आपण 18 लाखाच्या हिशोबाने म्हटलं तर मग तुम्ही वर्ष म्हणजे 15 वर्ष सांगताय का तुम्ही. हा तर बघा ना लागेल तर बस एवढेच तुम्ही तसं बघा. तर तो तर समोर येईल पण ती बी गरज नाही पडणार. तुम्ही 11 सांगून राहिले ना 11चा बी हिशोब मोजला ना तरी कुठे जातो ते तुम्ही हिशोब मोजा. तुमच्या हिशोबाने आता बघा 12% राहिले ना कोणाला बी विचारायचं 3 महिन्याचा व्याज पकडला 100 रुपये 3 महिन्याला 3 रुपये म्हणजे 103 असा तुम्ही बँकिंग टाईपचा बी हिशोब पकडला ना तर तो 6 वर्षामध्ये डबल होतो. ही तुमची 11 लाखाची अमाऊंट मी आमच्या बँकेचे कॅशियर आहे. हा आमच्या बँकेचे कॅशियर आहे. हा त्यांना सांगणार विचारून आणि कॅल्क्युलेट करणार. आणि मी काय म्हणतो मी बी आता खरेखर थोडा टेन्शन मध्ये मी बी फ्री राहिलो तर चांगली गोष्ट होऊन शकते असं आहे. आणि परिस्थिती ही आहे मी जर मला तर केव्हा बी काही बी वस्तूची छूट होती. मी काही वस्तू केली नाही. मला काही पैशाची बी गरज नव्हती समजा की असा करून मी काहीतरी म्हणजे करेल असं. तर फेब्रुवारीला आपण पहिल्या वीक मध्येच फेब्रुवारीच्या पहिला वीक दुसरा वीक तिसरा मी पहिला वीक पासून मी फ्री आहे. तुम्ही बी थंडा दिमाग मध्ये माझी जागावर राहिले. तुम्हाला एवढाच म्हणतो बघा 2 हातांनी ताली वाजते कधीही. आणि कोणती वस्तूच्या जो निराकरण असतो ना 2 हातांनी होते. काय 2 हाताने करणार सगळे. अरे त्याने एकही वस्तू घाण ठेवली नाही ना. मला त्याचा राग त्याचा जास्त वाटतं की त्याने वस्तू ठेवली नाही कोणती की बा ही एखादी वस्तू मी ठेवली बा की घाण खात नाही कोणाकडे. काही व्याजामध्ये कोणाला दिली नाही. प्लॉट तुम्हाला व्याजाला दिले म्हणजे जमीन तुमच्याकडे दिली पहिली जमीन कोणाला दिली ती त्याच्यावर आधी तुम्हाला दिली. हे ते कामं असतात का. लोक म्हणजे नसतर तर होते त्याच्यावर असे व्यवहार असते का. प्लॉट गहाण टाकून दिले घेतले म्हणे तुमच्याकडे टाकून दिले गहाण. जमीन तुमच्याकडे गहाण टाकून दिली. आता ते घरी आहे का कोणाला गहाण टाकण्याची काय म्हणजे मला बोलणार काय मला ते समजत नाही. तो रात्री सापडला असता ना त्याला पूर्ण राग खाला असतो. भयंकर डोकं काही नव्हतं काही. तुमची 11 लाखाची अमाऊंट आहे ना. मी कॅशरला विचारतो माझ्या बँक. बघा मी काय म्हणतो पहिले तुम्ही हिशोब बी करून बघितला ना. मी काय म्हणतो मी तुम्हाला असं नाही मी तर तुम्हाला सांगतोय माझ्या 20-22 होते मध्ये पण तुम्ही 11च्या हिशोबाने करून बघा. मला त्यांनी सांगितलं म्हणजे त्याच्या बहिणीने सांगितलं की 11 लाख रुपये. मी काय म्हणतो तरी तुम्हाला संतोष होऊन जाईल. तुम्ही 11च्या हिशोबाने बी करून बघितलं ना तरी तुम्हाला अंदाज येईल. कारण हे असं होऊन गेलेलं आहे की समजा माझ्या किती बी झाला त्यांच्याकडे नाही तर प्रश्नच नाही येते ना त्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला तेच सांगितलं की तुम्ही एकदा अमाऊंट सांगून टाका. मी विचार करतो की बाबा किती अमाऊंट होतो काय होते मग मला इन्शुरन्स करायला वेळ भेटेल. मी तुम्हाला काय म्हणतो बघा
पहिली गोष्ट माझी 11 नव्हती, जास्त होते, भले आपण बसून जाऊ तेव्हा लागेल तर, पण तुम्ही 11च्या हिशोबाने मोजले ना तर 6 दुने 12, 6 वर्षात 2, 12 वर्षात 4 पट, 12 वर्षात 4 पट आणि 15 वर्षात 2010 बसून म्हणता आली तुम्ही नाही 2002 पासून. ती पूर्ण अमाऊंट 2002 पासून नाही आहे ना. एवढे धरून घ्यायच्या ना मध्ये 2 आणि 6ला हेवी अमाऊंट येऊन गेली, बाकी नंतर किरकोळ, म्हणजे 2 आणि 6च्या मिडल पकडला तुम्ही समजा तर 4 येईल, म्हणजे 15 वर्ष कमीत कमी येऊन गेले. 2 आणि 6ला हेवी होता, त्याच्यानंतर सर्व लाईट. तुमचा काय हिशोब असेल त्या हिशोबाने तुम्ही सांगितलं तरी काही फरक नाही. मी पाहतो किंवा आता मला डोकं काम नाही करतं, मला खूप भैरक, मला भयंकर वाटतं. तुम्ही सांगून द्या की बाई रोकडमध्ये तुम्हाला देतो, रोकडमध्ये काय वाटतं तुम्हाला ते प्लॉट आणि त्याचा हिशोब. तुम्ही विचार करून घ्या, तुम्ही सांगा आपण फेब्रुवारीला बसू घ्या. मी ते प्लॉट्सची व्हॅल्यू पाहिलंच नाही अजून. 6 प्लॉट्स होते, 6 प्लॉट्स आहे ना, 6 नवापूरला. असेल का ते असेल. तुम्ही स्क्वेअर फूटचे रेट बघून घ्या ना तिकडे, मला अंदाज येऊन जाईल. ते रेट पाहा तुम्ही, तुम्हाला अमाऊंट कळवतो. डायरेक्ट बसूनच जाऊ आपण फेब्रुवारीला. तुम्ही तोपर्यंत तुमच्या सर्व तसदी करून घ्या. फेब्रुवारीच्या पहिला वीकला आपण बसून जाऊ. मी तोपर्यंत ते प्लॉटचं काय काय नाही आणि माझ्याकडे रोकड किती आहे ते पाहतो. तोपर्यंत तुम्हाला काय घरात बघायचे असेल, काय करायचे असेल ते बी बघायला लागेल, तर कोणाला 4 जणांना सांगून ठेवा. त्याला काय आहे ते, म्हणजे सगळं काम होऊन जातात तोपर्यंत. आमचे बी काम होऊन जातात आता. पण मला मार्चला काश्मीरला जायचं आहे. मार्चमध्ये मला काश्मीरला जावं लागेल, माझं तिकडं काम आहे. काय जम्मू काश्मीरला. अच्छा मला पण फेब्रुवारीच्या पहिल्याच वीकला. हां, कारण त्या फेब्रुवारीमध्ये मला केव्हाही तारीख पडू शकते. त्याच्या अगोदर माझे सर्व काम झाले ना तर मी तुम्हाला फोन करून देईल, नाहीतर आपण त्याच्या अगोदर मी झालं तर मी फोन करेल, नाहीतर तुम्ही पहिला वीक फेब्रुवारीच्या. आणि आता त्याच्याशी बोलू नका, मी बोलतोय तुमच्यासोबत. त्याच्याशी बोलायचे नाही, त्याला काहीच नाही. त्याशी बोलले तुमची माझी बैठक नाही होणार. त्याला तुम्हाला दांडा तर तुमची माझी बैठक होणार नाही. तुम्ही त्याला मदत नका आणू लतीफला. नाही काही नाही, त्याला काहीच नाही भेटणार आहे. तुम्ही बैठक करून त्याची काही सांगून दिला म्हणजे त्याच्या काय प्रश्न नाही. त्याला काहीच नाही भेटणार, त्याला राहायची जागा बी नाही. त्याच्यामुळे त्याच्यासून बैठक करून काही फायदा नाही आणि त्याच्या बैठक करू नका. मी सांगतोय तुम्हाला, त्या संघ बैठक करू नका. त्याच्यासोबत केलेली कोणतीही बैठक मला लागू नाही. मी तुम्हाला आज बोलले, आपण बसून काय सेटलमेंट करायची रकमायची ती पाहून घेऊया. त्याच्यासोबत नका जाऊ. नाही सांगून दिला तुम्ही खाता बिलकुल मध्ये सेटल. मग बसू नका त्याच्यासोबत. तो पहिला माझ्या डोक्यात जाऊन घालला आहे, माझ्या डोक्यात आलेला आहे पहिला तो. त्यासोबत बैठक नका करू. नको. ठीक आहे, बिलकुल. आपण फेब्रुवारीला बसू. बिलकुल. धन्यवाद. मी आता उद्याकडे आहे ना, त्याच्यामध्ये फार फ्लक्च्युएशन असतो. तुम्ही कोणती चांगल्या मनुष्याला 2-3 जणांना सांगून ठेवला ना तर तुम्हाला करेक्ट रेट भेटेल. माझे पॉलिटिक्सला मी जिल्ह्याला आहे, शिवसेनेमध्ये. पॉलिटिक्समध्ये शिवसेनेचा जिल्ह्यात पदाधिकारी मी. माझे बरेच कॉन्टॅक्ट. माझे प्रॉपर्टी डिलिंगचा काही विषय नाही आमच्याकडे. म्हणजे मालूमात ठेवून जाईल पूर्ण किती रेट आहे काय. प्रॉपर्टी डिलिंगचा काही विषय नाही म्हटलं. आमचे ते पॉलिटिक्समध्ये लोक असतात ना, त्यांना ते आयडिया असतात. ते दलाल लोक असतातच ना, ते सांगतातच आम्हाला. त्याच्यामुळे काय चालू असते सांगतात तुमच्या आम्हाला. मग काय हो. चला मराठीत ना म्हणून मी तुम्हाला बघत राहत. तुम्हाला वाटत मराठी. अरे मग मराठी आहे ना आम्ही काही. अरे माझ्याकडे
हा मराठे पाटील आहेत ना मी. अरे ते लेवा पाटील आहेत. ते असंच फसतो आम्ही. असंच फसवलं त्यांनी आम्हाला. लेवा पाटील आहेत ते आणि मराठा पाटील आहेत छत्रपती वंशातले. नाही ते असं पहिले जुने संबंध होते काही त्याच्यामुळे झालं ते. हो नाही आम्ही मराठे छत्रपती वंशातले होते. येते मराठी मुले पण आम्हाला मराठी मुलं फार होती मुलगा डॉक्टर. माझी बहीण म्हणजे 12वी झालेली होती यांना दिलेली होती. ते मी तेव्हा माझी मिसेस ग्रॅज्युएट आहे. बहीण आहे यांना दिलेली बहीण आहे माझी. यांची बहीण नाही माझी बहीण त्यांना दिली. माझी मिसेस ग्रॅज्युएट म्हणजे यांची बायको तुमची बहीण आहे. हो ते त्या मी बघितली आहे. हा मग त्यावेळेस ते खोटं बोलले की आम्ही असे तसे म्हणून आणि त्याचे मला माहित नव्हतं एवढं काही. ते जुने लोकांनी लेवा पाटले सगळे आणि मराठा पाटील आहेत. हे लोक पण तू गुजराती आहे ना. त्यांचं काय खरं नाही. हा मग आपण काही जास्त म्हणत नाही लागत. मला जातीचं काही नाही आहे. मला जातीचं पण नाही म्हणत. आमची मुलगीसाठी आम्ही बघतो ना मला फक्त नॉनव्हेज जातीचं मी काही पाहत नाही. आणि नॉनव्हेज नाही चालत. जातीचं काही नसतं. जाती काय माणूस आणि स्त्री दोन जाती. मी तर माझी मुलगीला सांगू तिला पण देवा पाटील मुलं होतात. मला तर पुष्कळ येतात येत होते म्हणजे पण वारले आता पण येतात. मला नाही करायचं असं नाही सांगते. डॉक्टर येतात पण लेवा पाटील जास्त येतात. मला नाही येत मराठी. सगळे लतेश साथे ना ती सोबत येणी बेस्ट फ्रेंड. माझ्याला मराठी येत नाही. लतेश भाऊला सांगा का भाषा नाही कळत मला. लतेश भाऊला सांगा का बाहेर हा ठीक आहे या भाऊ का या तिकडे नाही राहत. नाही मी उद्या किंवा परवा वापस जाणार आहे. या भाऊ हो हो काय त्याचं सुधारला मतदान झालेलं नाही त्याच्या पैशाला म्हणजे